स्ट्रेंथ ऑफ मेटलमध्ये स्ट्रेस अँड स्ट्रेन ह्याच्यावरचा हा प्रॉब्लेम आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये डिटरमाइन व्हॅल्यू ऑफ यंग्स मॉड्युलस, म्हणजे आपल्याला कॅपिटल ई ची व्हॅल्यू काढायची. मॉड्युलस अँड पॉयझन्स रेशो याचा अर्थ म्यू ची व्हॅल्यू तुम्हाला इथं काढायची. ह्या दोन तुम्हाला व्हॅल्यूज काढायला लावलेत. ऑफ ए मेटॅलिक बार ऑफ लेंथ 50 सेंटीमीटर, तर एल दिलाय 50, म्हणजे इथं बघा फॉर्म्युलाच्या लेंथ लिस्टमध्ये एल दिलाय 50. 4 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर विड्थ अँड ब्रेथ. तर बी आणि डी च्या व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला काय केलं त्यांनी दिल्यात. तर एल दिलाय, बी दिलाय, डी दिलाय. The bar is subjected to an axial compressive load 400 kilonewton. तर बघा बी च्या व्हॅल्यू दिल्यात, डी च्या व्हॅल्यू दिल्यात आणि लोडची व्हॅल्यू दिली 400 किलोन्यूटन. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा इथं कन्वर्ट करणार. 50 सेंटीमीटरचं एम एम मध्ये कन्वर्ट करायला 10 न गुणणार. 4 ला 10 न गुणल्यानंतर एम एम मध्ये 40 होईल. 3 ला 10 न गुणल्यानंतर एम एम मध्ये 30 होतील. 40 किलो न्यूटनला 10⁻³ न मल्टिप्लाय केल्यावर न्यूटन होतील. तर आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यूज इथं दिलेल्या आहेत. तर बघा इथं पी ची पण व्हॅल्यू दिली, एल ची व्हॅल्यू दिलेली. The decrease in length is given as 0.707 सेंटीमीटर. डिक्रीज इन लेंथ याचा अर्थ डेल्टा एल दिलेला आहे 0.7. तर फॉर्म्युला लिस्ट मध्ये बघा, चेंज इन लेंथ म्हणजे डेल्टा एल आणि इथं सुद्धा डेल्टा एल, तर ही सुद्धा व्हॅल्यू दिलेली आहे. इन्क्रीज इन विड्थ 0.006 सेंटीमीटर, डेल्टा बी 0.006 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं एम एम मध्ये कन्वर्ट करायला 10 न गुणायचंय. आता आपल्याकडे काय काय दिलंय बघूया इथं फॉर्म्युला लिस्ट मध्ये. तर डेल्टा बी पण दिलेला आहे. तर इथं बी दिलाय, डी दिलाय, म्हणजे इथं बघा बी दिलाय, डी दिलाय, एल दिलाय, पी दिलाय. तर सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आपल्याकडं. काढायला काय लावलेलं आहे, ई आणि म्यू. तर ई आणि म्यू काढायचा, तर कसं काढणार. तर डेल्टा एल अपॉन एल याच्यावरून आपण पहिल्यांदा स्मॉल ई काढून घेणार. डेल्टा बी आणि बी याच्यावरून आपण लॅटरल स्ट्रेन काढून घेणार. लॅटरल स्ट्रेनची किंमत इथं आपण टाकणार, तर आपल्याला म्यू मिळेल. ह्याच्यानंतर एरिया जो आहे तो एरिया आपण इथं काढून काय करणार, या फॉर्म्युल्यामध्ये एरिया टाकणार. एरिया टाकल्यानंतर आपल्याला हा ई सुद्धा मिळेल. तर आपण सॉल्व्ह करायला घेऊया प्रॉब्लेम. तिथं तुम्हाला काय केलेलं तर डायग्राम दिलेली, एल इज इक्वल टू 50, डी आणि बी इथं दिलेला आहे. ज्या वेळेला हा रॉड ताणला जाईल त्यावेळेला काय होणार आहे, ह्याची लेंथ वाढणार. मग कितीनं वाढली, तर एवढ्यानं वाढली. ज्या वेळेला लेंथ वाढेल त्यावेळेला ही जी बी आहे ती कमी होणार. मग कितीनं कमी झाली, तर चेंज इन बी, डेल्टा बी एवढ्यानं. तर एरियाचा फॉर्म्युला आपण यूज करतोय, ए इज इक्वल टू बी इंटू डी. इथं आहे तो. ह्याच्यामध्ये बी आणि डी च्या किमती 40 आणि 30 टाकल्या. आन्सर मिळेल 1200. त्यानंतर आपल्याला स्मॉल ई काढायचा. स्मॉल ई चा फॉर्म्युला यूज केला, डेल्टा एल अपॉन एल. डेल्टा एल आपल्याकडे आहे 0.7, एल सुद्धा आहे 500. आपल्याला आन्सर मिळेल 1.4 इंटू 10⁻³ त्यानंतर लॅटरल स्ट्रेनचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे डेल्टा बी अपॉन बी. डेल्टा बी ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 0.06, बी ची व्हॅल्यू आहे 40 mm. 0.06 भागिले 40 करा, आन्सर मिळेल 1.5 इंटू 10⁻³. त्यानंतर आपण फॉर्म्युला यूज करणार, म्यू इज इक्वल टू ई एल अपॉन ई. ई एल अपॉन ई हे भागिले हे
मग 1.5 इंटू 10⁻³ भागिले 1.4 करायचे आणि भागिले 10⁻³ करायचे. आता इथं ह्या केसमध्ये काय होईल, 10⁻³ ला 10⁻³ कॅन्सल होतील, म्हणजे 1.5 भागिले 1.4 एवढं केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 0.35. नेक्स्ट आहे डेल्टा एल. डेल्टा एलचा फॉर्म्युला काय, PL/A. तर इथं P ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 400 इंटू 10⁻³, एल माहिती आहे 0.7 सॉरी 500, ए माहिती आहे 1200 आणि ई आपल्याला माहित नाही. तर डेल्टा एल जो आहे त्याची आपण व्हॅल्यू टाकली, किती आहे डेल्टा एल, 0.7. आता आपल्याकडे माहित काय नाही, तर कॅपिटल ई माहित नाही, तर तो ह्या साईडला घेतला इक्वल टू साईनच्या आणि 0.7 ह्या साईडला घेतला, तर हा जो डिनॉमिनेटरला आहे छेदाला तो वरती जाईल आणि हा वरती येतो काय होणार, खाली जाणार, तर काय होईल 0.7. मग आपण इथं कॅल्क्युलेटरवर करूया 166.67 इंटू 1000 किंवा 10⁻³ भागिले 0.7, आन्सर मिळेल 238.09 इंटू 10⁻³. तर हे झालं आपला आन्सर.